दशक सातवा समास दहावा वाचण्यास प्रारंभ करू महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुणा निसर्गदत्ताय नमः. श्रीराम मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे. सत्य कळाया कारणे बोलिले नाना निरूपणे, तरी उठे ना धरणे असत्याचे. असत्य अंतरी बिंबले, न सांगता ते दृढ झाले. सत्य सोन हारकले, जेतील तेथे. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती. तरी नाही आत्मप्रचिती सत्य स्वरूप. सत्य असोन आच्छादले, मिथ्या असोन सत्य झाले. ऐसे विपरीत वर्तले, देखत देखता. ऐसी मायेची करणी, कळो आली तत्क्षणी. संत संगे निरूपणी, विचार घेता. आज एकादशी आहे, आषाढी एकादशी. वारीला जातात लोक, वाऱ्या करतात. आता विपरीत परिस्थिती थोडी निर्माण झाली, त्यामुळे वारीला कोण जात नाही आहे. नंतर परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की पंढरपूरला आषाढीला कार्तिकीला संत सज्जनांचा मेळा पांडुरंगाच्या दर्शनाला. कोणाच्या दर्शनाला? पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या दर्शन. ही परंपरा आहे आपल्या. अगदी ज्ञानेश्वरांनी सुरू केली वारी, आणि तेव्हापासून आज तागायत ती सुरू आहे, सुरूच आहे. हा खंड नाही आहे. वाटेल तुम्हाला काही परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणून काही खंड पडला असं काही नाही आहे. भक्त जिथे असतो ना तिथे भगवंत असतो. ठीक आहे, एक भक्ती वाढावी म्हणून ती वारी आणि काही परंपरा निर्माण होतात, त्या चालू राहतात. परंतु तुम्हा आम्हाला साधूजनांनी, संतजनांनी, गुरुजनांनी काय शिकवण दिलेली आहे की बाबा तुम्हाला कुठे जायची काय गरज नाही, म्हणून हे लॉकडाऊन आहे. कळत नाही लोकांना. जात आहेत वारी घेऊन दरवर्षी जातात, कळत तर नाही. तो पांडुरंगच म्हणतो आता हे थांबतील कसे घरात? थांबतील कसे बाबा? ती परिस्थिती आहे आणि थांबले. आणि मग तुकारामांची जी उक्ती आहे तिचा साक्षात्कार होतो. काय उक्ती आहे? की तुझे आहे तुझ पाशी, तुझ्या जवळ आहे, तुझे म्हणून जे काही आहे, काय असेल तो विठ्ठल असेल, पांडुरंग असेल, राम असेल, कोणी सद्गुरू असेल, तुझे जे असणे आहे, शाश्वत असणे आहे, अमृत असे असणे आहे, ती तुझ्या जवळच आहे. आणि आपल्याकडे तर महाराजांनी आपल्याला सांगून टाकले तुझ्या जवळ नाही, तूच आहेस.
शाश्वत असणं म्हणून जे काय आहे, शाश्वत असणं म्हणजे चिरंतन. चिरंतन म्हणजे अमर अमृत, बरोबर. बाहेरच्या कुठच्याही गोष्टीचा त्याला स्पर्श नाही, कल्पनेचा स्पर्श नाही, असं ते तुझं असणं आहे. ते शाश्वत आहे, अमृत आहे. आणि ते जे असणं आहे ना आपलं, आपण म्हणून, आहोत म्हणून, ते विठ्ठल आहे. ते विठ्ठल आहे, तो विठोबा आहे. पंढरपूर कुठे आहे मग? पंढरपूर कुठे? लोक धावतायत ना, जातात पंढरपूर. ते पंढरपूर कुठलं असणार मग? जर तुमच्या ठिकाणी तुम्ही स्व म्हणून जे आहे ते विठ्ठलाचं रूप आहे. सद्गुरूंची शिकवण तीच आहे. सर्व धर्मग्रंथांची आणि अध्यात्म ग्रंथांची गुरुवचनाचा अर्थ तोच आहे की तूच आहेस, तत्त्वम अशी. ते जे आहे शाश्वत सत्य तू आहेस, तू आहेस. कशाला बाहेर बघायचं मग? काय करावं, काय गरज काय? पण विपरीत मायेची करणी. आता इथे जे आहे ह्या समासामध्ये, कुठचा 7व्या मधला कुठचा समास आहे हा? 10वा. 7 ग्रंथ श्रीमद दासबोध, 7वा दशक आणि अंतिम समास, 10वा समास. असं म्हणतात की दासबोध ग्रंथाची जी रचना झाली ना, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये हे एवढे 7च दशक होते. नंतर वाढून वाढून निरूपण त्याच्यामध्ये समाविष्ट केली आणि हा समर्थांनी 20 दशकाचा 200 समासाचा ग्रंथ संपन्न झाला. पण सुरुवातीला असं म्हणतात, कारण इथे आहे तसा उल्लेख शेवटी. तर असो, म्हणून हा शेवटचा समास म्हणून हा महत्वाचा समास. आणि समासाचं नाव लक्षात घ्या. ग्रंथ वाचायचा एक नुसतं सकाळी बाबा एक उरकायचं म्हणून उरकायचं वाचन, तसं नाही. ते वाचन करत असताना काय महाराज सांगतायत, सद्गुरूंचं सांगणं काय आहे. आता इथे बघा, पहिलं काय, पहिली मिथ्यातेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य. बस. मिथ्या म्हणजे खोटं. समासाचं नाव विचारलं आपण ना, काय लक्षात घ्या. समासाचं नाव काय? देहांत निरूपण. लक्षात ठेवा. आणि पहिली ओवी काय आहे? जे मिथ्या आहे म्हणजे खोटं आहे ते खरं झालेलं आहे. जे खोटं आहे ते खरं झालेलं आहे, म्हणजे खरं म्हणून अनुभव घेतोय तुम्ही, आम्ही सगळे. आणि ते खोटं खरं मानतोय आणि त्याला धरूनच सगळा व्यवहार करतोय. आता हे जे चाललंय ते पण त्याच्यातच आहे, हा, खोट्यातच आहे. आता जे चाललं आहे ते सुद्धा त्या खोट्यातच जमाय. पण हे श्रवण करून तुम्ही त्या खऱ्याकडे जाणार आहात. सत्य म्हणून जे आहे, म्हणून सद्गुरूंचं निरूपण का ऐकायचं, सद्गुरूंचं वचन का हृदयात घट्ट धरून ठेवायचं. कारण सद्गुरू वचन तुम्हाला मुळाकडे घेऊन जातं. मूळ तुमचं जे शाश्वत असणं आहे तिथे घेऊन जातं. घेऊन जातं म्हणजे काय, ते तुम्हाला उघड करून दाखवतं. जे तुमचं आहे असणं म्हणून जे सत्य असून मिथ्य झालेलं आहे, कळत नाही. कुठे उमगते आपल्याला, कुठे उमगत आहे. म्हणून तर आपण हे रडगाणं चालू आहे तुमचं आमचं. उमगतच नाही ना आपण काय आहोत, कसे आहोत. सत्य आपलं असणं म्हणून जे आहे, खरंखुरं असणं आहे ते काय आहे, कसं आहे. ते चिरंतन समाधान म्हणून जे काही आहे, चिरंतन शाश्वत सत्य समाधान, आनंद. आनंद आनंद या शब्दाचा तुम्ही आम्ही जो आनंद म्हणतो तो आनंद थोडा बाजूला ठेवा. आनंद म्हणजे नंद, जिथे न द म्हणजे दुसरं,
जिथे दुसरं काही नाही असं आपलं असणं आहे ते आनंद रूप असणं आहे. ऐकता कसं आहे? ते विजयी स्वरूप आहे आपलं. ते विजय स्वरूप आहे. ते विजय असणं जे आहे ना ते आहे आपलं मूळ असणं जे आहे ते. विजय म्हणजे विठ्ठल. विजय म्हणजे काय? विठ्ठल. आणि विठ्ठल म्हणजे काय? विजय. हा, तर ते कळण्यासाठी गुरुवचन घट्ट धरून ठेवायचं. जसं ते समुद्रामध्ये नाव हेलकांडते, पण तो वलवणारा जो असतो तो आपलं ते वल्ल असताना ते घट्ट धरून ठेवतो. त्याला माहित आहे हे वल्ल मी सोडलं की मी संपलो. ते वल्ल घट्ट धरून ठेवतो आणि उलटी पलटी होऊ दे काय होते, लाटा वर जातात खाली येतात गपकन, ते वल्ल सोडत नाही तो. कारण त्याला माहिती आहे वल्ल धरून ठेवलं तरच मी तरणार आहे. तसंच हे गुरुमंत्र गुरुवचन जे आहे ना ते तुम्हाला तारक आहे हो. ते विसरायचं नाही, सतत स्मरण करायचं. नुसतं सकाळी एक 5-10 मिनिटं 1 तास काय असेल तसं नाही, किंवा रात्रीचं कसं नाही. जेव्हा स्मरण होईल तेव्हा नामस्मरण घडलं पाहिजे, मग ते होईल. मग ते हळूहळू हळू करता करता नित्याचं होऊन जाईल. ते श्वासामध्ये होईल. ते ध्यासाने घेतलेली गोष्ट आहे. ते श्वास तुमचा म्हणजे ते गुरुवचनाचाच अर्थ तिथे आहे. आहेत काही आपल्या इथे दासबोधामध्ये आहे ना, अजपा. अजपा म्हणजे जप न करताच अजपा तो नाममंत्र चालू कसा आहे ते तुम्हाला त्याच्यात कळतं. तर मिथ्या सगळं अवडंबर आहे ते तुमच्या आमच्या माथ्यावर बसलेलं आहे आणि ते आपण सत्य मानून बसलो आहे म्हणून दुःख भोगतो. ही विपरीत मायेची करणी आहे. आता माया म्हणून काय आहे तर हा अनुभव. समासाचं नाव काय आहे? देहांत निरूपण. आता तुम्ही आम्ही आपलं असणं म्हणून काय मानतोय? खोटं जरी असलं तरी आपण खरं काय मानतोय तर मी देह आहे. दुसरं आपण काय मानतो स्वतःला? मी देह आहे, कारण ते अनुभवाचं आहे, नित्याचं आहे. कधी कधी वाटतं की महाराज काय सांगतात आम्हाला ते देहच मी आहे याचा पदोपदी अनुभव येतोय, दिवस रात्र तोच. आणि मग तू काय म्हणतो रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग तो आहे. कारण सत्य हरपून गेलेलं आहे, असत्य डोक्यावर बसलेलं आहे. ही विपरीत मायेची करणी आहे. आता माया म्हणजे बरोबर सगळं तुम्हाला माहिती, जी नाहीच माया ती माया आहे. देह ही कल्पनाच आहे फक्त. विपरीत मायेची करणी म्हणतात ती काय? ती ही कल्पना आपण घट्ट धरून बसलोय. जन्म म्हणून जो अनुभव आला तुम्हाला आहे का कोणाला? जन्माचा अनुभव कोणाला आहे का? का नाही? अनुभवाची गोष्टच नाहीये ती. नंतर ह्या संवेदनांनी मानसिक प्रक्रियांनी अवतीभोवतीच्या वातावरणातून आई वडील शेजारी कुटुंबीय अमक्या तमक्यानी तुमच्यावर ते बिंबवलेलं आहे. हा तू आहेस किंवा ही तू आहेस, हा ही हा पण. नंतर तुम्हाला कळलेला ती विपरीत मायेची करणी आहे. कळला? हा ही आधी माहित होतं का? हा देहाचा तुम्हाला अनुभव नव्हता तेव्हा तुम्ही कसे होता? महाराज आम्हाला नेहमी सांगायचे कसे होता सांगा. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे कसे होता, पण तुम्ही उत्तर नाही देऊ शकत. कसे होता सांगा, उत्तर काय द्याल तुम्ही? जन्माच्या अनुभवापूर्वी तुम्ही कसे होता? तुमचं उत्तर काय असणार? बोला कोणी सांगा. आता तुझा जन्म झाला मग काय बर्थडे म्हणतोस ना, मग त्याच्या आधी, त्या दिवसाच्या आधी, जन्म होण्यापूर्वी कसा होतास? सांग. जे काय कळतं ते सांग. कसा होता? काहीच नाही. याचं उत्तर काय आहे? काहीच नाही. काहीच नाही. कोण म्हणतं मला कळत नाही, हेच ते उत्तर आहे. कसा होता? कसाच नव्हतो तसा होतो. कळत नाही,
सांगता येत नाही तसा होता. ते परमात्म तत्व आहे. शांती सुखाचं आगर ते आहे. बाप विठ्ठल रखुमा देवी वरू. श्वेता मॅडम, तो कोण आहे? तो आहे. तुम्ही आम्ही सगळे रुक्मिणीच आहोत, प्रकृती आहोत. आणि तो प्रकृतीचा आधार म्हणून जो आहे, जगदाधार, घट्ट, तो हलत चालत काय नाही, जसा आहे तसा आहे. ते विठ्ठलाचं रूप आहे, ते सद्गुरूचं रूप आहे, ते परमात्म तत्व आहे. ते तू आहेस, ते तू आहे. तत्त्वम असि, ते तू आहेस. मग विपरीत मायेची करणी झाली. मी मलाच विसरून गेलो आहे आणि सद्गुरू कान धरून सांगतायत. आता कान धरून सांगणं म्हणजे कानामध्ये काहीतरी ऐकवलंय ना, गुरुवचन. ते गुरुवचन, त्याचा अर्थ तो आहे की ते आपण स्वतः इकडे लक्ष गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पुढे उभे आहेत की संत संगती धरा, संतांच्या सहवासात जा. कारण संतांना ते सत्य काय आहे ते कळलेलं आहे. आणि ते आपलं उर्वरित जे कळल्यानंतर त्यांचा जो कळवळा आहे, त्यांचा जो उमाळा आहे, तो सगळा मला जे कळलं ते सर्वांना कळावं, त्यांनाही ते शांती सुख समाधान प्राप्त व्हावं, मुक्तीचा जो मार्ग आहे तो त्यांनाही मोकळा व्हावा, हे त्यांचं आयुष्यभराचं नंतरचं कार्य असतं. आणि म्हणून ते सारखे काय हात वर करून टाहो फोडून सांगतात व कळवळून सांगतात. आमच्या महाराजांची निरूपण ऐकली आहेत आम्ही, कळवळून सांगायचे. पण उजेड कोणाच्या पडेल? कोणाचा उजेड पडतो? जो नीट श्रवण करतो. नीट श्रवण करणं म्हणजे ते वचन, जे काय वाणी ऐकू येते त्या वाणीवरच लक्ष केंद्रित पाहिजे. मग अवतीभोवतीचं हे मायेचं अवतीभोवती सगळं विसरलं पाहिजे. एक तार, एक तान त्या गुरुवचनाशी, गुरुवाणीशी जुळली पाहिजे. त्यांच्यापर्यंत ते पोचतं. आणि ते कळलं बस, आणखी काय करायला पण जायची गरज नाहीये. श्रवणातून जे काही तुम्हाला कळेल तेवढंच पुरे, आणखी काय करायची गरज नाहीये. जसं ते स्विच ऑन केला की लख झाला ना, उजेड पडला ना, तसं आहे. ते गुरुवचन तिथे पोहोचलं, गुरुवाणी तिथे पोहोचली. रणजित महाराजांचं आहे, अंडरस्टँडिंग इज रिअलायझेशन. किती सोपं सांगितलं. नाही तर माणसं जप तप साधन काय, एक एक तास 2-2 तास ध्यान करत बसतात, शेवटी हाताला काहीच लागत नाही. वर्षानुवर्ष करतात हो, हजारो वर्ष पण करतात. आहे उदाहरण आहे म्हणून सांगतो तुम्हाला, हजारो वर्ष पण करतात. आमच्या महाराजांकडे कोणीतरी एक बाई आल्या होत्या, फार पूर्वीची गोष्ट आहे. त्या शोधत आल्या, हिमालयातून वगैरे त्या आलेल्या होत्या, फॉरिनर होत्या, पाश्चात्य. आणि महाराजांशी भेट झाल्यावर म्हणाल्या की मी हिमालयातून आलेली आहे वगैरे वगैरे. तिथे एक योगी आहेत, बाबा आहेत, आणि त्यांची माहिती नाही की ते 1000 वर्ष त्यांचं वय आहे, तिथे तपश्चर्या करत बसलेले आहेत हिमालयावर. त्यांनी मला सांगितलं की असं मुंबई या ठिकाणी कोणीतरी बाबा आहेत, वेडीवाले बाबा असं महाराजांना म्हणायचे, त्यांच्याकडे जा, तुला ज्ञान मिळेल. म्हणून मी आले तुम्हाला शोधत. ते त्या बाईंचं बोलणं ऐकल्यावर आमचे महाराज पहिल्यांदा काय कडाडून बोलले असतील, काय बोलले असतील, कोण आहे तो बाबा, कोण आहे तो बाबा, कशाला बसलाय तिकडे 1000 वर्ष, 1000 वर्षाचं आयुष्य बघत कशाला बसलाय. काय महाराजांचं वाक्य, जाणीवेचं चॉकलेटच चघळतोय ना तो तिकडे, कशाला बसून राहिलाय. म्हणजे तपश्चर्या करतोय पण ज्ञान काही हाती लागलेलं नाही, स्वरूपप्राप्ती नाही, मुक्ती काय तीच कळलेली नाही, म्हणून तो तिथेच अडकून पडलाय. मग 1000 वर्ष जगला उपयोग काय?
साधना करतायत, जप तप सगळं काही करतायत, पण स्वर्ग प्राप्ती नाही. आणि तुम्हा आम्हाला ह्या नाथ परंपरेतलं, भाऊसाहेबांच्या का हिसगिरी संप्रदायातून आलेलं, वारकरी भजनातून आषाढी एकादशी भजनाचं महत्व आहे, या समासात आहे पुढे. तर या आपल्या तुमच्या आमच्या भजनातून, भावभक्तीतून फक्त हो, भावभक्तीतूनच फक्त, ते जप तप साधन सोडून द्या, भजनातूनच फक्त ही प्राप्ती आहे. चिरंतन सुखाची, समाधानाची प्राप्ती फक्त भजनातूनच आहे. आता इथे सांगताना त्यांनी संत संगती, सत्संगती, आता तुम्ही आम्ही तुम्हा आम्हाला साधू संतांचा सहवास, निसत्त महाराजांचा, रणजित महाराजांचा, आणखी काळसिद्धेश्वर स्वामी म्हणा, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रमाकांत महाराज म्हणा, वगैरे जे गुरु आमचे भाऊ शेट्टे आहेत, आणि आमचे अनेक गुरुबंधू सुद्धा आहेत, होऊन गेले. यांच्या सहवासामध्ये जे जे आलेले आहेत ना, त्यांना ती मुक्तीची दारं उघडी झालेली आहेत. त्यांनी ते समजून जे काही कळलेलं आहे ते घट्ट धरून ठेवायचं आहे. असं म्हणायचं नाही की मला काही कळलेलं नाही अजून. नाही, तुम्हाला गुरुवचन प्राप्त झालेलं आहे ना, तेच कळलेलं आहे, आणखी काय. काय करायचं, त्या गुरुवचनाच्या सहवासात राहायचं. तो संत सहवास आहे. आणि तुम्ही तुमच्या घरी जे भजन करताना, सांगितलं 4 भजन करा तुम्ही, आम्ही करतो, करायलाच पाहिजे, शेवटपर्यंत करायला पाहिजे. काही लोक काय करतात, कळलं असं वाटतं ना, ज्ञानी झालं असं वाटतं, आता मला कसली काही गरज नाही, मला सद्गुरूंच्या असं पण वाटायला लागतं ना, अहंकार एवढा होतो, पण तिथे सावध राहायला पाहिजे. सत्संग हा भजनाचा जो आहे, तो सत्संग भजन चालू असताना घडतो, तो आत्मसंग आहे, तो सद्गुरूचा संग आहे. भजनातून तुम्हाला तो प्राप्त होतो, सहज तुमच्या नकळत होतोय. पण 4 भजनं तुम्हाला त्या विठ्ठल तत्वाशी जोडून ठेवतात. आणि हे देहाचं जे पंढरपूर आहे, देहाचं पंढरपूर आहे, ते तिकडचं पंढरपूर राहू दे. ह्याला लॉकडाऊन कोण लावणार हो? तुमच्या जवळ आहे, तुम्ही आहात, जिथे आहात तिथे लॉकडाऊन नाही पोचत. मग ती वारी कशाला बाहेरची? अंतरंगात डोकावलात की पोचलात पंढरपुरामध्ये, विठ्ठल तत्वाकडे, आत्मतत्वाकडे. नुसतं डोळे मिटला किंवा डोळे मिटायची गरज नाही, तुम्ही जिथे असता तिथे हो. ते इतकं साधं आहे, आणि साधं असल्यामुळे लोकांना कळत नाही. तुमच्या हाताचं जे असलं ना, काही न करता, भले तुम्ही या जगाला बोललेला आहात, विकारी जगामध्ये विकारी होत आहात, रडणं ओरडणं, खाणं पिणं फिरणं, मौज मजा सगळं होतंय, बरोबर आहे, कर असू दे. पण तेही जसं आहे ना, त्याही स्थितीमध्ये तुम्ही आत्मतत्वामध्ये तसेच असता. ह्या सर्वाच्या हे जे असणं, जी मायेचं उद्भवलेलं आहे, त्याच्या मागे, त्याच्या मुळाशी, त्याच्या असण्याशी जे आहे ते तुमचं शाश्वत असं असणं आहे. तुमचं आमचं सर्वांचं एकच आहे, सारखं आहे हो. ते जे आहे शाश्वत म्हणून, स्थिर म्हणून, जे कधीच अस्थिर होत नाही. कैक प्रलय आले गेले तरी मी आहे तसाच आहे. निसर्गदत्त महाराज उवाच. म्हणजे त्यांचं हे वचन आहे, जे आमच्या कानी मनी ध्यानी नित्य असतं. तुम्ही तेच ठेवा. मला काही होत नाही. संकट येतात, दुःखाचे प्रसंग येतात, आमचे महाराज म्हणाले येऊ दे किती संकट, त्या संकटांशी सामना करायला मी तयार आहे. का तयार आहे? सद्गुरु वचन आहे, सद्गुरु माझ्या पाठीशी उभा आहे. काय होईल मला, काय बिशात संकटांची, मी तयार आहे. एवढा ठाम विश्वास गुरुवचनावर, आपल्या गुरूंवर, आपल्या भक्तीवर असला पाहिजे. गुरुभक्तीची ज्योत माझ्या हृदयामध्ये आहे.
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, तोच माझा पांडुरंग आहे, त्या वेगळा नाही. हे संत संगतीचं महत्व आहे असं सांगितलं. संत संगतीतून काय प्राप्त होणार आहे? तुमचं असणं तुम्हाला प्राप्त होणार आहे, ते देवाचं असणं आहे. तिकडे तुमचं लक्ष जायला पाहिजे. पुढे काय? तेने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले, निज वस्तुसी प्रारब्धे टाकिला देहो, बोधे पिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो, मिथ्या कळेवर. एकदा ते कळलं, साधू संगतीमध्ये गुरुवचनाचा आधार घेतल्यावर आपण शाश्वत कसे आहोत ते एकदा कळलं की मग देहाचं असणं नसणं काय काय फरक पडतो. मग साधून काय फरक नाही पडत. पण मग ते आपलं भजन सोडत नाही. सद्गुरु भजन सोडू नका. पुढच्या या शेवटच्या ओव्यांमध्ये त्यांनी तेच सांगितलेलं. या देहांत निरूपणाच्या शेवटी सद्गुरु भजन सोडून, तुम्ही वाचून पहा, समाज पूर्ण पाहतो, वाचा, ऐका नीट, भजन सोडू नका असंच सांगितलेलं. सद्गुरु भजनाचं महत्व त्याच्यात सांगितले. ज्याचं 4 भजन चालू आहेत आपल्याकडे, तो सद्गुरूंच्या नित्य सहवासामध्ये आहे. सद्गुरूंचं असणं त्याच्या ठिकाणी आहे, त्याच्या घरात आहे, त्याच्या कुटुंबात आहे. आमचं भजन जे आहे ना आपल्या घरामध्ये, ते आमच्या आईने, मला वाटतं तुझा जन्म किती 67 सालापासून आहे. आम्ही ओशोराला जोगेश्वर राहायला गेलो. आमच्या आईने सुरू केलेलं हे भजन आहे. बाबा काही जास्त भजन करायचे नाही, पण हे भजनाची सुरुवात जी महाराजांच्या भजनाची सुरुवात 1967 सालापासून आहे, ते आजतागायत आहे. आई सुद्धा आमची अशी म्हणायची, तिचं भजन नित्याचं होतं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. ती मला असं 3-4 वेळा म्हणाली, किती वेळा, की म्हणे मला रात्री कधी पण जागेत अशी झोपेतून जाग आली ना कधी पण, तर माझं भजनच चालू असतं म्हणे. मला पण तसं म्हणतो. हा, मग तुम्ही हा अनुभव तुमचा असेल, भजन नित्याचं झालेलं आहे तुमचं. मग तुमच्या असण्यामध्ये ते भजन भक्ती मिसळलेली आहे. आणखी काय पाहिजे वेगळं? एक वेळ मी तुम्हाला सांगतो, नामाची जरी आठवण नाही राहिली, तुम्हाला वाटतं कधी, काही लोक सांगतात की माझं नामस्मरण, पण 4 भजनं होत आहेत ना, 4 भजनं होत आहेत म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या सहवासामध्ये आहात. आणि नामाची आठवण नाही राहिली तरी सुद्धा नामाचं स्मरण होत आहे. श्वास चालू आहे ना, मग नामस्मरण होत आहे हा विश्वास बघा. जरा एका बाजूला जरा शांत बसा आणि श्वासावर लक्ष ठेवून नामस्मरण करता करता कालांतराने काही दिवसांनी हळूहळू तुम्हाला कळेल की जे श्वास आणि उच्छ्वास जिथे होतोय, म्हणजे श्वास चाललाय, तो अजपा आहे. अजपा म्हणजे न जपता जप तुमचा होतो आहे. श्वासामध्ये नाममंत्र आहे. म्हणून भक्तीचं भजन जे आहे ते सोडू नका. नामस्मरण होतंय, आपोआप होतंय, आपे आप होतंय. आपे आप शब्द सुंदर आहे, महाराजांचा शब्द आहे. आपे आप म्हणजे निसर्गता, सहज. आपे आप, आप म्हणजे स्वतः, आणि आपे आप म्हणजे स्वतःच स्वतःशी. किती सुंदर शब्द आहे तो आपे आप. आपण आपोआप असं म्हणतो, आपोआप नाही. आमच्या महाराजांचा शब्द काय? आपे आप. तर ते आपे आप नामस्मरण होत आहे, ते होत राहणार आहे. तुमचं भजन मात्र सोडू नका. सद्गुरु भजन सोडू नका. भाऊसाहेबांच्या आज्ञेचं, सिद्धरामेश्वरांच्या आज्ञेचं, निसत्त महाराजांच्या आज्ञेचं, रणजित महाराजांच्या आज्ञेचं. कारण त्यांनी ते स्वतः केलं. श्वास थांबेपर्यंत केलं. श्वास थांबला तिथे मग सद्गुरु स्वरूपामध्ये विलीन असताच तिथे मग श्वासाचा काय फरक नाही. श्वास किस झाड की पत्ती. तुमचं असणं जे मुळाचं आहे ते तुमच्या ठिकाणीच आहे. श्वास येतो जातो, काय फरक नाही पडत. हे कळतं. हे कळण्यासाठी भजन महत्वाचं आहे. म्हणून देहांत निरूपण म्हणजे देह निर्माण होण्यापूर्वी काय होतं? परमात्मा तत्व होतं. मग देहाचा अंत झाला, मग काय उरलं? परमात्मा तत्व उरलं.
तेच आपण असतो. ह्याचं निरूपण आहे दासबोधामध्ये. पहिला जो काय म्हणत सुरुवातीचा समजा प्रारंभीचा दासबोध असेल, इथेच समर्थांनी तो थांबवलाय, तुम्हाला दाखवून दिलंय की परमात्म तत्वच तुम्ही आहात, तेच तुम्ही आहात. तत्वम असी, हा इकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे. ते विठ्ठल तत्व आहे, ते कळलं. पण कळण्यासाठी आषाढ एकादशी झाली पाहिजे. आषाढी, आषाढी म्हणजे आशा सगळ्या आड झाल्या पाहिजे. आड झालं म्हणजे नाहीशा होणे. सगळं तुमच्या आम्ही आशाच आहे ना तुमचं. आपल्या असण्याची पण आशाच आहे आपल्याला. पण आपण नित्य असतो हे माहीत नाही आहे, त्यामुळे आशा धरतो. आपण नित्य आहोतच, आशा धरायची गरज नाही. पण आशा आड होत नाही म्हणून वाऱ्या करत राहतो आपण. ती आशा आड झाल्या सर्व प्रकारच्या जन्मापासून निर्माण झालेल्या कल्पनांच्या सगळ्या आशा आड झाल्या की एक दशा उरते. ती एक दशा सद्गुरू परमात्म स्वरूप ते आपण असतो. शेवटची ओवी काय? जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती परब्रह्मादि अंती अनिर्वाच्य. बघा, श्रुती ग्रंथ, श्रुती स्मृती पुराण ग्रंथ सगळं जे काही तिथे ते सांगू शकत नाही. तिथपर्यंत जातील, तुम्हाला मार्ग दाखवतील, पण ते कसं आहे परमात्मत्व ते शब्दात मावणारं नाही ना. शब्दात पकडता येणार नाही, चिमटीत धरता येणार. शब्द नंतरचं सगळं सांगतो. हो, आधी मुळामध्ये काय आहे. आता ही ज्योत जी निरांजनाची तुम्ही बघता त्याच्या मुळाशी काय वर प्रकाश दिसतोय सगळा, ती वात दिसते, तेल, पण त्याच्याही मुळाशी काय आहे ते तत्व आहे. तसं तुमचं आमचं असणं हे प्रकाशमय आहे, पण त्या प्रकाशमय असण्याच्या मुळाशी आहे ते परमात्म तत्व आहे. ते अनिर्वाच्य आहे. ते वाचे बोलता न ये असं ते आहे. ते सुख काय सांग, ते सुख आपल्या सुख, सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे खरं. ते सुख जे उत्तमातलं उत्तम आहे आणि खरं म्हणजे सत्य आहे, ते सुख आहे. ते सुख काय सांगता येतच नाही, कारण ते आपण स्वतः आहोत. आरसा स्वतःला कसा पाहू शकेल? आरसा स्वतःला पाहू शकत नाही. कसा पाहिजे स्वतःला? दुसरा आरसा लागतो. दुसरा आरसा दुसरं काही नाहीच आहे, ते एकच परमात्मा तत्व आहे. मग त्याला काय सांगणार की ते कसं आहे म्हणून? त्याचं तोच आहे. आता हा जो सूर्य आपण आकाशामध्ये आपण सूर्य पाहतो, तो स्वतःला कसं जाणेल आपलं असणं काय? त्याच्यापेक्षा दुसरं काय आहे वेगळं? तो सूर्य आहे, तो दुसरं आपलं आपण कसं ओळखेल? समजा वरून बघेल आणि पृथ्वीच्या महासागरामध्ये त्याला प्रतिबिंब दिसेल समजा, पण ते प्रतिबिंबच असेल ना. त्या सूर्य आपलं जे बाहेर ते प्रतिबिंब असणार, तो स्वतः नसणार. मग तो फक्त कल्पना करणार, अरे मी पाण्यामध्ये असा हलतोय चालतोय, आणि तो दुःखी होईल. पण तो आहे का मुळामध्ये? हलतोय का? ते तो प्रतिबिंबाचं पाहतोय. त्याचं असणं पूर्ण वेगळं आहे, पूर्ण वेगळं आहे. तो प्रतिबिंब पाहायला आणि दुःखी कष्ट होईल. तसं तुम्ही आम्ही स्वतःला विसरलेलो आहोत आणि प्रतिबिंबाला ह्या पडछायेला गटांगड्या खाताना पाहतो आणि दुःखी कष्टी होतात. आपण ज्ञान सूर्य आहोत. आपण ज्ञान सूर्य आहोत. ज्ञानाने काय विचारायचंय? प्रश्न आहे नाही. त्या कळतेपणातून जे जे काही कळत आहे ते सोडून द्या. ते ज्याला कळत आहे ते आपण स्वय आहोत, स्वरूप म्हणून इकडे लक्ष जाऊ द्या. मग एकादशी होते. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय.
राजाधिराज सद्गुरुनाथ रणजीत महाराज की जय.